उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अमित शहांची भेट घेतली आहे। तासभर शहांची भेट घेऊन आता शिंदे अमित शहा यांच्या निवासस्थानावरून निघाले आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे ताबडतोब दिल्ली दौऱ्यावर असून शहांची भेट त्यांनी घेतलेली आहे। दिल्लीमध्ये पोहोचल्या शिंदेंनी आधी अमित शहांची भेट घेतली। भाजपच्या राज्यातल्या कुरघोडी नितीश कुमार सीएम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे। या दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे आणखी काही वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेण्याची देखील शक्यता आहे। तर एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर थेट त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। उद्या नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्या सोहळ्यासाठी देखील शिंदे जाणार आहेत। मात्र त्याआधी शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातो। भाजप इथे सध्या महाराष्ट्रामध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी भेट घेतल्याचं कळतं। उपमुख्यमंत्री शिंदे तातडीनं दिल्लीला रवाना झाले। भाजप शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे ताबडतोब दिल्लीला रवाना झाले। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला भाजपच्या महाराष्ट्रातल्या कुरघोडीची आणि बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असल्याची ही पार्श्वभूमी आहे। बिहारमध्ये भाजपपेक्षा कमी जागा असूनही एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमारांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्यात आले। एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीत नितीश कुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। गुरुवारी नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। बिहारच्या निवडणुकीत शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा गाजला होता। शिंदेंसारखं भाजप नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद देणार नाही असा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता। निकालानंतर मात्र नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालंय। शिंदेंनी आज मुंबईतील पोलिसांच्या कार्यक्रमाला दांडी मारली। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये शिंदेंचंही नाव होतं। मात्र कार्यक्रमाला दांडी मारून शिंदे दुपारी ताबडतोब दिल्लीला रवाना झाले। भाजप शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या दिल्ली बारीला महत्त्व प्राप्त झालंय। दिल्लीत शिंदे गाऱ्हाणं मांडण्यासाठी गेले आहेत की त्यांना बोलावणं आलं आहे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान काल शिंदेंच्या मंत्र्यांनीही मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या बहिष्कारानंतरही नाराजी नाट्य थांबलेलं नाही। काल दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे नेते पक्षात न घेण्याचं ठरलं होतं। मात्र आज रवींद्र चव्हाण यांनी इनकमिंग सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। हेच एकमेकांचे कार्यकर्ते कोणी घ्यायचे नाही घ्यायचे त्याच्यावरती काल साधक बाधक चर्चा झाली आणि सांगितलं की बाबा कोणी कोणाला डिस्टर्ब करायचं नाही, आपण युतीमध्ये आहोत। रोज अमजद भाई आम्ही मित्रांना विनंती करतोय, त्यामुळे मित्र रोज चर्चा करतात आणि कोणत्याही अटी शर्ती विना जेव्हा मित्र बरोबर येतात तेव्हा तो एक फार मोठा आनंद असतो। कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेतील काही नगरसेवक भाजपनं पक्षात घेतले। विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेसमोर ज्यांचा पराभव झाला त्यांनाही भाजपनं पक्षात घेतलं। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून बहिष्कार घालण्यात आला। आज एकनाथ शिंदे पोलिसांच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले। शिंदेंच्या कार्यालयानं गृह विभागाला याबाबत आधी कळवल्याची माहिती आहे। एखाद्याला तिकीट एका पदावर एकावेळी एकच व्यक्ती आपण लढवू शकतो। त्यावेळी 4 लोक आहेत, मग 4 ऑप्शन तयार झाले आहे। म्हणजे भाजपचा कोणी शिवसेनेत चालला, शिवसेनेचा राष्ट्रवादीत चालला, राष्ट्रवादीचा भाजपमध्ये येतोय, चौघाचाही भलतीकडे जातोय। त्यामुळं थोड्या उड्या मारणं सुरू आहे। पण यामध्ये महायुतीमध्ये काही मोठा त्या ठिकाणी संभ्रम तयार झाला। मग ते इथे काही खूप होणार आहे, मग त्यामुळेच बहिष्कार झाला असं वगैरे काही संबंध नाही। जिथं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला मोठा उछाल ज्याला म्हणता येईल उचल या विषयाने घेतली। भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू। आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगर शिल्लक ठेवणार नाही। राजू शिंदेनी सांगितलं म्हणून
बीजेपी संपेल, राजू शिंदेनी सांगितलं म्हणून शिवसेना संपेल असं तुम्हाला वाटतं का? राजू शिंदेनी आता भाजपमध्ये गेल्यानंतर शांत राहावं, तो आमचा मित्र पक्ष आहे, त्याच्यामुळं आताताईपणा जर केला तर तेच अडचणीत येते. वर्षा गायकवाड यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली आहे. मुंबई पालिका निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती व्हावी अशी इच्छा वर्षा गायकवाडांनी बोलून दाखवली आहे. तर मनसेसोबत युती करण्यास काँग्रेसनं नकार देत टीका केली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली. मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती व्हावी अशी इच्छा वर्षा गायकवाडांनी बोलून दाखवली आहे. पवारांच्या एनसीपी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. त्यांच्या मुंबईच्या राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काही निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ. ही खूपच प्राथमिक मीटिंग होती. अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलंय. महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी ते योग्य असेल आणि संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमचं नेहमीच सहकार्य आणि साथ असेल. सिल्वर ओकवर गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड यांचा समावेश होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीचा हात पुढे करताना काँग्रेसने मनसेवर मात्र टीका केली. आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे. तर मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे. काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये, ते पाहिल्यानंतर अद्यापही त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही. पण करावं त्यांनी स्वबळ. आमची काय तसं हट्ट राहील आमच्याच बरोबर या म्हणून. अमित ठाकरे यांनी पोलिसांची नोटीस स्वीकारलेली नाही. 5 तास वाट बघून शेवटी नेरूळ पोलीस नवी मुंबईला रवाना झाली. अमित ठाकरे रविवारी नेरूळ पोलीस स्थानकामध्ये जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी 5 तासांपासून नेरूळ पोलीस शिवतीर्थ बंगल्याबाहेर वेटिंगवर होते. दरम्यान अमित ठाकरेंनी पोलिसांची नोटीस स्वीकारली नाही. अमित ठाकरे हे रविवारी नेरूळ पोलीस स्थानकात जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालाय. रविवारी 16 नोव्हेंबरला नेरूळमध्ये पालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांनी अनावरण केलं होतं. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले होते. पालिकेने छत्रपतींना बंदिस्त करून हे मोगलाई सरकार असल्याचं सिद्ध केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. दरम्यान अमित ठाकरे यांनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परत एकदा कपड्यानं बंदिस्त करण्यात आलंय. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अजितदादांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे. पार्थ पवारांचा सीडीआर काढावा अशी मागणी देखील त्यांनी केली. कॉल रेकॉर्ड तपासण्या इतका कोणता मोठा गुन्हा केलाय असा सवाल यावर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी केलाय. मी मागणी करतेय की पार्थ पवार यांचं तेव्हाचं टावर लोकेशन काढण्यात यावं. आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. चौकशी चालू असताना पार्थदादांनी असला कुठला गुन्हा केला ज्याचं सीडीआर तपासा, ज्याच्यावरती लोकेशन तपासा, हे फक्त आणि फक्त पवार कुटुंबाला बदनाम करण्यासाठी आमची उलट मागणी आहे. अंजली दमनियाचा सीडीआर तपासावा, बँक स्टेटमेंट सुद्धा तपासले जावेत, जेणेकरून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर